तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर कॅप्शनमध्ये कळालंच असेल की आजचा ब्लॉग कसला आहे। तर आजचा ब्लॉग आहे दाल भातीचा। दाल भाती बनवली होती मी असेच बघता बघता म्हटलं चला, आहोंना खूप आवडते, आहोंनी खूप वेळा खाल्लेली आहे पण मी खाल्ली नव्हती। तर मी असंच व्हिडिओ पाहिला तर म्हटलं चला बनवूयात, आज काहीतरी स्पेशल बनवूयात। आज माझा मूड खूप छान आहे, काहीतरी स्पेशल बनवू वाटते। तर मग मी आज बनवली दाल भाती। तर पुढे बघा, आणि आज कोण आलं भेटायला घरी ते पण बघा। खूप सारे पाहुणे येऊन जातात, पण माझे मी छोटे छोटे क्लिप घेते पण कधी कधी ब्लॉगमध्ये टाकायची विसरते। तर तुम्ही पुढे पाहू शकता की अजून कोण कोण बाळाला भेटायला, खूप सारे माणसे कंटिन्यू येतातच भेटायला। मला खूप छान वाटते की माझ्या बाळाला भेटण्यासाठी एवढे सगळेजण खूप छान प्रेमाने मला भेटायला येत आहेत, छान छान गोष्टी आणतायत, बाळाला खूप सारं प्रेम भेटते, मला खूप सारं प्रेम भेटते। थँक्यू सो मच, तुम्ही खूप जास्त। आणि काही काही जण तर फोन करून पण माझी काळजी करतात, थँक्यू सो मच। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा, हाईप करायला विसरू नका, ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथं सकाळ सकाळ गवारीची भाजी बनवायचं काम चाललंय। मम्मीने मला काम सांगितलंय, सकाळ सकाळ उठून म्हटली जा भाजी बघ म्हणून। मी म्हटलं ठीक आहे करते। मम्मीने सगळं बनवलंय, मला फक्त हलवायला काम दिलं। इथं मी चहा ठेवलाय सगळ्यांसाठी। इकडे माझी फेवरेट भाजी, फेवरेट नाही मला आवडते, हिरवा बटाटा, जी झालेलीच आहे ऑलमोस्ट, मस्त लागते। रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, ही नाशिक स्टाईल आहे, माझी सासरी अशी भाजी बनवतात। आणि इकडं पुणेरी स्टाईल लाल भाजी बनवतात आम्ही, पण मम्मीने आज थोडी हिरवी भाजी बनवली। ही सुकी भाजी बनवायची असेल तर हिरवी बनवते, नाहीतर मग लाल भाजी बनवते। तर आपला मस्त गवती चहा आईने आणून दिला होता, इकडं आले तर त्यावेळेस। मला फार आवडतं गवती चहाचा चहा। चला, तर इथे मी बनवली आहे भाकरी छानपैकी, खूप दिवसानंतर निघत। तर खूप दिवसानंतर भाकरी बनवलेली आहे। जवळपास मला वाटते 2 महिने झाले भाकरीच बनवली नव्हती। त्या दिवशी एकदा बनवली होती, फक्त मम्मीला म्हटलं दे बाबा, मी इतके दिवस काहीच स्वयंपाक केला नाही, काहीतरी रोज करून होते, त्या एकदा चपात्या करून बघितल्या। कधी कधी आता 2 महिने नाही केला तर थोडंफार विचार पडतो। आणि भाकरी भाजली होती, भाकरी मोठी भाकरी बनवली नाही तर माझ्या छोट्या छोट्या भाकऱ्या असायच्या आधी, आता छान जमतात भाकरी काटा मस्त भाकरी भाजून घेते। मम्मीने सकाळीच दाखवलं, गवारीची भाजी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे। आता भाकऱ्या भाजून घेते, जेवण करते। तर इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ, रवा, त्याच्यानंतर जिरं, ओवा, हळद आणि जिरेपूड आणि मीठ चवीनुसार, आणि त्याचं छान पीठ मळून घेतलं। आणि हे पीठ ठेवलं जातं रेस्टसाठी 15-20 मिनटं, 10 मिनटं पण ठेवू शकता। आता इथे तुम्ही पाहू शकता, आता हे पीठ छान 10 मिनटं ठेवलं होतं। त्याच्यानंतर आता आपल्याला त्याचे गोळे बनवून ते आपल्याला शिजवून घ्यायचे, भाटी बनवायची आहे। तर मी तर काय केलं, तुपाचा वापर जास्त करायचा, त्यामुळं चांगले मऊ लुसलुशीत होतील। तर इथं असं लाटून घ्यायचं आणि मध्यभागी असं तूप पसरायचं, आणि मग असे 2 प्रकारे आता हे डायरेक्ट असं क्लोज करायचं। मध्यभागी थोडा स्पेस राहिला पाहिजे, म्हणजे ते मध्यभागी छान शिजून घेईल, आणि असं त्याचा गोळा करायचा। ही झाली पहिली पद्धत। तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता। असं जसं पूर्ण आपण सारण भरतो, सारण भरण्यासाठी मध्ये कसं जागा ठेवतो तशी जागा ठेवायची, फक्त ह्याच्यात आपलं काय बॅटर नसणार आहे। तर या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही ह्या भाट्या बनवू शकता। आणि इथं तुम्ही पाहू शकता माझी एक भाटी तयार झालेली आहे। अशा मी सर्व करून घेणार आहे। आणि यानंतर अजून एक पद्धत आहे की तुम्ही अशी भाटी, पिठाचा गोळा घ्यायचा, तो छान लाटून घ्यायचा। लाटून घेतल्यानंतर त्याच्या मध्यभागी तूप लावायचं। तूप लावलं की त्याला मग परत फोल्ड करायचं, परत त्याला मध्ये तूप लावायचं, परत फोल्ड करायचं, असं 3 वेळा करायचं। आणि छान परत त्याच्यामध्ये स्पेस ठेवायचा, जसं मगाशी केलं तसं। मग असे ह्यानी पण छान लेअर पडतात। तर ही एक पद्धत खूप छान, ह्यानी लेअर खूप छान दिसतात बाट्याच्या। आणि असं मध्ये बोट घालून असं मध्ये खड्डा टाईप करायचं, आणि हे बाकीचं सगळं जुळून जसं काही आपण त्याच्यात सारण भरले असं करायचं। खूप दाबायचं नाही, चपटा करायचं नाही, आतमध्ये स्पेस राहायला पाहिजे। आणि अशा प्रकारे ही आपली सेकंड पद्धत, मला जास्त करून सेकंड पद्धत आवडली, कारण त्याची लेयर्स खूप छान सुटले होते। तर अशा प्रकारे मी पुन्हा एकदा त्याला बंद करून परत मध्यभागी हे करते आणि परत बंद करणार। हे जितक्या वेळा तुम्ही जास्त वेळा कराल म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार ते अजून जास्तीत जास्त लेअर पडत जातात। एकदा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी छानच होतात। तर अशा प्रकारे मी सर्व भाट्या रेडी करून घेते।
तोपर्यंत मी ठेवलं आहे पाणी गरम करायला. तिथं माझं बटाटा रेडी झालं. पाणी उकळलं की त्याच्यावर मी चाळून ठेवली. चाळणीमध्ये खाली तूप किंवा तेल लावायचं आणि मग त्याच्यावर बटाटे ठेवायचे आणि चाकू घालून बघायचं की त्याच्यामध्ये जर चाकू क्लीन निघाला तर ही बाटी शिजलेली आहे. इकडं माझी वरणाची तयारी मी सुरू केली होती. इकडं मी चिंच वगैरे पण भिजत ठेवलं होतं आणि ते सगळे मसाले मी मूग डाळीचं वरण केलं होतं. मी मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ सगळे मिक्सअप करून करू शकता. इथं हा मसाला होता मासवडीचा. इकडं मम्मीची भाजी चालली होती छानपैकी, मस्त छान वास सुटला होता. आणि इकडे आता मी वरण करून घेते आहे. माझ्या भाट्या गार होत आहेत तोपर्यंत, कारण मला ते कट करायचे आहेत. इथं कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, हळद, जिरी मोहरी आणि लसूण हे सगळं टाकून वरण छान हे करून, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाले टाका. नॉर्मल वरण केलं तरी सिंपल खूप छान लागतं. जर आंबट गोड करायचं असेल तर मग त्याचं चिंचेचं पाणी वगैरे तुम्ही टाकू शकता, जसं आपण चकोल्या करतो त्याप्रमाणेच. तर इथे माझं वरण झालं छान. त्याच्यावर गार्निशिंग केली कोथिंबीरीची आणि मग शेवटला चिंचेचं पाणी टाकलं. छान खूप सुंदर वरण झालं होतं, टेस्टी झालं होतं. आणि त्याच्यानंतर आता भाट्या मी छान कट करून घेते छोट्या छोट्या. तर इथं पाहू शकता किती छान छान लेअर पडलेले आहेत या भाट्यांना. तर ही पद्धत तुम्ही यूज करू शकता. भाट्या खूप सुंदर झाल्या होत्या. आणि माझं इकडं कट करायचं काम झालं तोपर्यंत मम्मीच्या मासवड्या बनवायचं काम चाललं होतं. इकडं मम्मीने मसाला बनवला होता आणि मस्त निवांत मासवड्या बनवत होते, कारण घरी पाहुणे येणार होते त्यांच्यासाठी मग आम्ही जेवण बनवलं होतं. आणि मग इकडं गरम तेल तापायला ठेवलं आणि त्या भाट्या मी तळून घेणार आहे. आता तळताना त्याचा कलर आला पाहिजे, गोल्डन आणि ब्राऊन कलर आला पाहिजे छान. आणि मीडियम फ्लेमवर त्याला तळायचं आहे. खूप हाय फ्लेमवर तळलं तर ते आतून कच्चे राहतील. त्यामुळं नॉर्मल टेम्परेचरलाच, कमीत कमी टेम्परेचरला छान तळून घ्यायचं. आणि इकडं मासवड्या पण झाल्या. एका साईडला माझे वरण पण झालं होतं. छान घट्टसर वरण बनवायचं, खूप पातळ बनवायचं नाही. तर अशा प्रकारे ही डाळबीटीची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा मला. आणि इथं मी छान गार्निशिंग केलं आहे मस्तपैकी. तर मला फार आवडतं असं जेवण बनवून किती छान असं सजावट करायला. तर या सर्वांनी डाळबाटी खायला तुम्ही खूप जास्त कमेंट केलं होत्या की रेसिपीचा व्हिडिओ पडलाच पाहिजे. डाळबाटी त्यांनी खूप वेळा खाल्लेली, मी एकदा पण नाही खाल्लेली. आता तेच सांगतील कशी झालेली. तरी रिॲक्शन चांगली तर चांगली, मीडियम तर मीडियम, खूप चांगलं तर खूप चांगलं आहे. चांगली आहे, छान झालं. पहिला ट्राय, फर्स्ट ट्राय, मीडियम, छान आहे. काय नाव ठेवले आजोबांनी? दुर्गा. दुर्गा दुर्गा आहे, दुर्गा. हा दुर्गा. दुर्गा कोण नाही म्हणे, सगळी समर्थ. स्वामी समर्थ. काय 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 बेजार येते मी आता. पावले आताची पोरं वळ करतात ना. मोकळं होतं ना सगळं. ते मुकेश काका पण त्या बिल्डिंग मध्ये गेले. कोणत्या? भाकरी खायला तिकडे जाऊन हे सगळं मोकळं होतं. आता तिची नजर गेली बरं काय. हा पायाचं आता मोठं होईल. मोठे असतं ना काहीतरी हे करायचं, ऍडजस्ट करायचं असं. मोठे 90 वर्षाची पुस्तक त्याच्यात होती बाय बॅग. ड्रेसला ना वेगळी होती. हो पहिली पण जावा भारी आहे ना.
ती इकडे बघते आता कुठं. तिच्या मम्मीचा फोटो बघत बसते ते. घेऊ का तर पूर्ण ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. कमेंट्स खूप कमी येत आहेत. कमेंट्स मी वाचणार नाही तर तुम्ही कमेंट्स जास्तीत जास्त नाही केले तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन आन्सर घ्यावं मला वाटते. खूप दिवस झालं क्वेश्चन्सचा ब्लॉग नाही केलेला, तर पुढं कोणता ब्लॉग येईल त्याला मी तुमच्या विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर त्याच्यात देईल. तर असे क्वेश्चन्स तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका. हाईप करायला विसरू नका. आणि खूप सारं प्रेम भेटते, खूप सारे लोक भेटायला येत आहेत. तसे मी व्हिडिओज घेते. कुणाचं जर चुकून राहिला व्हिडिओ घ्यायचा तर माफ करा, थोडं समजून घ्या. कधी कधी राहतात ब्लॉग, येतील पण थोडी लेट येतील काही काही ब्लॉगमध्ये. तर चला, ब्लॉग आवडला असं कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड फॉर द नेक्स्ट ब्लॉग. कोणता बघायला तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला हवेल ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.